6:30 वाजता पहिला चेंडू पडणार, परंतु 6:30चे 10:30 होऊन जातात तरी चेंडू काय पडायचं नाव घेत नाही. थोडंसं सहकार्य करा. आपल्या सर्वांच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची खरं तर ही नाईट रजनी आहे. सगळे आदिवासी बांधव एकत्र येऊन या टुर्नामेंटला घडवण्यासाठी, या टुर्नामेंटला नटवण्यासाठी प्रत्येकाचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर ही टुर्नामेंट आपण पाहतो यशस्वीतेकडे जाताना पाहायला मिळते. चला पहिला चेंडू देविदास आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच चेंडू देखना फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय विजय ब्रँड षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय हात मोकळे केलेत. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक देखना फटका आपण पाहतोय. चला बॉल द्या मैदानामध्ये. त्याच बॉलवरती काही सही केलेली नाहीये की तो आला आणि नंतर आपली मॅच चालू होईल. दुसरा कुठला बॉल असेल तर आपण खेळ लगेच चालू करा. बॉलचा सातबारा नाही आहे. पाठीराख्यांना बॉल जाम आवडलाय. शेतात जाऊन शोधून आणला त्यांनी बॉल. का तर वेणगाव संघ षटकार मारतोय. अजून असेच षटकार त्यांना पाहायचे आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा विस्फोट आपल्याला पाहायला मिळाला विजयाचा. अजून एक देखना फटका, परंतु आता चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. उंची जास्त, लांबी कमी. आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि एक मोठा मासा गळाला लागलाय. मैदानात दाखल होतोय रवी. इन फॉर्म बॅट्समन आपण पाहतोय मैदानातून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याने त्याचं काम पार पाडलंय. एक मोठा षटकार मारून बाद होतोय. त्यानंतर रवीचा सुद्धा हा देखना फटका आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ्टेप फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि तो सुद्धा होतोय सफसल अपयशी. एक धाव या चेंडूवरती जोडली जाते. धावफलक जाऊन पोहोचले 2 बाद 7. शिवाजी साहेब तुम्ही खुर्चीत बसून घ्या. तुम्ही खुर्चीत बसले का संघ चांगली कामगिरी करतो. चांगली आहे. कलेक्शन थोडंसं खराब झालंय, परंतु
या चेंडूवरती आपल्याला एकच धाव पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 10. थँक्यू. 10 धावा धाव फलकावरती आहेत. बक्षीस पात्र मॅच. जो संघ जिंकेल त्याचं मात्र स्वप्न पूर्ण होणार आहे. या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्याचं. या रेफ्रिजरेटरच्या रेसमध्ये या 2 संघांपैकी एक खेळाडू असू सुद्धा शकतो, परंतु ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. अस्तित्वाची मॅच आहे. मला असं वाटतं आयोजक आमचे गेले वाटतं झोपायला. दिवसभर फॉलोअप घेतात, संघ वेळेवर येण्यासाठी खूप धडपड करतात, परंतु संघ 10:30 वाजताच येतात. बाकी उधारी खात्यावर. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, परंतु त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आहे. कुठल्या कोपऱ्यातून आला आणि झेल पकडली. सगळ्यांनी डोक्याला हात लावलं, परंतु विकेटचं होतंय पतन. या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय रवी. एक विजय गेला, दुसरा विजय आला, दुसरा रुपेश गेला, तिसरा रुपेश आला. एकाच नावाचे बरेचसे खेळाडू ह्या वेणगाव संघामध्ये आहेत, परंतु वेणगाव संघासाठी एवढंच आपण आता सांगू की अगदी आयत्या वेळी तुम्ही या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालात आणि या टुर्नामेंटमध्ये 4 चांद लावण्याचं काम तुम्ही केलंय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. थोडंसं संघ अडचणीमध्ये आहे. विजयचा एक षटकार, त्यानंतर फारचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. उर्वरित आता काही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 1-2 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. मोठा फटका मारायचा होता, चेंडू येण्याआधीच बॅट निघून गेली आणि हा निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. शिवाजी आमचे कुठे गेले? खरोखर संघाच्या पाठी आहेत आणि संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. अजून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फार काळ चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही. तू हो पुढं, मी आलोच मागून, अशी परिस्थिती मैदानात पाहायला मिळते. दहा धावा धावफलकावरती आहेत आणि अर्धा संघ मला असं वाटते गारद झालाय वेणगावचा. 5 गडी बाद होताना आपण पाहतोय. बॅट्समन क्रमांक 6 आणि 7 मैदानात दाखल आहे. 2 चेंडू मला असं वाटते बाकी असतील अजून. हा सुद्धा मोठा फटका मारायचा होता. बॅकफुटला जाऊन पॉइंट आणि गल्लीच्या मधून कदाचित खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात होताना पाहायला मिळत नाही. धाव संख्येवरती पूर्ण विराम लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते रामदास याने केलंय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, एकही धाव खर्च नाही केली. 3 गडी बाद आणि या ठिकाणी आपण पाहतोय मेडन ओव्हरचा विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला रामदासच्या माध्यमातून. 3 विकेटचं पतन आणि आपण पाहतोय एकही धाव या षटकामध्ये ज्याने खर्च केली नाही. रामदास खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.
चला 11 धावा तुम्हाला आता वाचवायच्या आहे. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे एस ए विलवले संघ. मी पहिलाच म्हटलं होतं की पहिल्या मॅच पासून जो आत्मविश्वास त्यांच्या अंगामध्ये शिरलाय ना आजच्या रात्रीमध्ये, तो लाजवाब आहे. अर्धे सामने तर ते आत्मविश्वासाने जिंकलेत आणि तुमचा आत्मविश्वासच हा खूप महत्वाचा असतो क्रिकेट खेळत असताना. रामदास खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग, मेडन ओव्हर, त्यामध्ये 3 गडी बाद, तीनही मोठे 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 गडी बाद केलेत. चला 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. जो संघ जिंकेल तो आजच्या या 4थ्या रात्रीमध्ये बक्षीस पात्र ठरणार आहे. बक्षीस पात्रासाठी चालू असलेली ही मॅच, टॉप 5 मध्ये कोणता संघ जाऊन पोहोचणार आता. लो स्कोरिंग मॅच खरं तर आपल्यासाठी आले. लो स्कोरिंग मॅच मध्ये ना अगदी शेवटपर्यंत सांगू शकणार नाही आहोत की काय या मॅचचं चित्र आहे, काय या मॅचचा रिझल्ट आहे. परंतु आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोड साखळी पुन्हा एकदा आपण 2 सख्खे बंधू मैदानात जाताना पाहणार आहोत. एका बाजूला सुनील असेल तर दुसऱ्या बाजूला विशाल. सुनील आणि विशाल, एकाच्या टी शर्ट वरती रोहित शर्माचा नंबर. आणि मॅथमॅटिक्स मध्ये शून्याला खूप जास्त किंमत आहे. त्याच्या टी शर्ट वरती दोन्ही शून्य आहेत, परंतु शून्य ज्या आकड्याच्या पुढे लागतो त्या आकड्याची किंमत वाढत असते असं नेहमी म्हटलं जातं. शिवाजी महाराज साहेबांचं खरोखर मनाच्या अंतःकरणापासून कौतुक करायला पाहिजे. मी त्यांना नेवळीच्या ग्राउंडवरती एकदा पाहिलं होतं. त्यांचा संघ तिथे आला होता आणि तिथे हे होते. म्हणजे संघ कुठेही असो ते आपल्या पाठीराख्यांच्या भूमिकेमध्ये नेहमी असतात. मग तुम्ही दुबईला मॅच ठेवा, त्यांना गाववाले विजा काढून देतील, तिथे पाठवतील आणि ते लकी सुद्धा आहेत. खरी गोष्ट ना. चला जाऊया मॅच कडे. आपण जिंकण्यासाठी गरज आहे ती 11 धावसंख्येची. आपण पाहतोय संदीप गोलंदाजी मार्क वरती मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहिली होती. फक्त एकच धाव ज्याने खर्च केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आता पुन्हा एकदा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल, दष्टपुष्ट बॅट्समन आहे. विशालच्या बॅटिंग मधून सुद्धा आपण मोठमोठे फटके पाहिलेत. विशालकडे सुद्धा ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. अजून एक चांगला चेंडू आपल्याला सम डिलिव्हरी पाहायला मिळाला. बघा टप्पा पडल्यानंतर मात्र विकेट किपरला चकवून आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू त्या ठिकाणी होता. चला टेनिस क्रिकेट डॉट इन, कर्जत टेनिस क्रिकेट डॉट इन, KTC, मिस्टर रॉकी आ गई आपकी बारी. दोनों टीमों का 12वां खिलाड़ी यहाँ पे मौजूद है. चलो एक बार स्लो मोशन में देखिए कृपया, ज्यादा जोश में डिसीजन मत दे दो. यस, बॅट्समन सुरक्षित आहे. एक धाव धावफलकावरती आहे. सुनीलला आता स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. विकेट किपरने जर बॉल गॅदर केला असता या ठिकाणी एकही धाव मिळाली नसती, परंतु आपण पाहतोय नशीब कितपर्यंत साथ देणार. आणि सुनीलला मात्र या ठिकाणी बाद केलं जातं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. सुनील पुढच्या दाराला गेला, चेंडू मागच्या दाराने आला आणि चोरी करून गेला. चला नवीन बॅट्समन मैदानात पाठवायचा आहे.
12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धाव फलकावरती धावा आहेत 1 बाद 1. 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. मी पहिलाच म्हटलं होतं की लो स्कोरिंग मॅच या मैदानावरती ज्या ज्या झाल्यात ना त्या वेळी आपण पाहिलं तर सामना शेवटच्या क्षणापर्यंत गेलेत. शेवटच्या क्षणापर्यंत आपण भाकीत करू शकणार नाही आहोत की कोणता संघ या मॅचमध्ये विजयी ठरणार. अगदी तशाच प्रकारचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपचं कौतुक करायला पाहिजे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हलकासा बॅकफुटला गेला आणि फक्त चेंडूला स्टेअर करण्याचं काम केलं. एकच धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. संत गतीने धाव फलक पाहतोय आता जाऊन पोहोचलाय तो 2 या अंकावरती. 8 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 8 गेंदों 9 रनों की जरूरत और इस मौके पर आ रहे हैं विशाल के बैट से ब्रांडेड षटकार. भागो काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विशाल, मी म्हटलं होतं विशालमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. तशाच प्रकारची आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळते. 3 धावसंख्येची गरज. 8 धावा झाल्या. चला नवीन बॉल द्या मैदानामध्ये. अर्धे आयोजक झोपायला गेलेत तर अर्धे आयोजक आता झोपेत आहेत त्याच्यामुळे थोडंसं डिले होईल. 3 धावसंख्येची गरज. व्यासपीठाला सलामी देणारा हा येतो विशालच्या बॅट मधून षटकार. SA भिलवले संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. अंतिम 4 मध्ये त्यांनी आपला प्रवेश, अंतिम 5 मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय.